बोंबीलला स्वच्छ धुवून घेतले, त्याला उभे चिरून घेतले, त्यावर लिंबाचा रस पिळून घेतला आणि लिंबाचा रस पिळल्यानंतर व्यवस्थितपणे बोंबलामध्ये त्याला मिक्स करून घेतले। आता ठेचलेले अद्रक लसूण मी ह्यावर टाकून घेतले, त्याला सुद्धा व्यवस्थित एकदा मिक्स करून घेतले। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतले, हळद टाकली, काश्मीरी लाल तिखट मसाला टाकून घेतला, तसेच घरचा साठवणीचा मसाला माझ्याकडे घाटी मसाला होता तर तो सुद्धा टाकून घेतला। सर्व इन्ग्रेडियंट्स मच्छीला व्यवस्थित लावून मच्छीला मॅरिनेट करून घेतले। आता ही मच्छी मी अशीच बाजूला ठेवली। आता ह्याच्या कोटिंगसाठी म्हणून वरती मी ते रवा, बेसन आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तर तांदळाचं पीठ आणि बेसन मी मिक्स करून घेतले। त्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट मसाला टाकून त्याला सुद्धा मिक्स करून घेतले। तर सर्वात आधी मी इथे बोंबीलला बेसन आणि तांदळाच्या पिठामध्ये मिक्स केले, त्यानंतर रव्यामध्ये चांगलं कोट करून घेतले। साईडला तेल तापत ठेवलं होतं, तेलामध्ये ठेचलेले लसूण टाकून घेतले। त्यानंतर ही जी मच्छीला कोट करून ठेवलेली ती ठेवून अलटपलट करून क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतली। तो खाली त्रिकोणी बटनावर प्रेस करून डिटेल रेसिपी नक्की बघा।